तर माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, विशेषतः वर्ग 12वी मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मी आपणासमोर आज एक छान असा व्हिडिओ सादर करू इच्छितो. तर वर्ग आहे 12वी कॉमर्स आणि विषय आहे वाणिज्य संघटन व व्यवस्थापन. तर आपण काल बघत होतो, कालच्या व्हिडिओमध्ये व्यावसायिक सेवा प्रकरण 4 आणि त्यामध्ये आपण बघत होतो बँकिंग सेवा. तर आता आपण तेच प्रकरण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर मग व्यावसायिक बँकांची कार्य हे आपण अभ्यासत होतो. बँकिंग कार्य बघत आहोत. तर यापूर्वी आपण बँकेचे विविध प्रकार आपण अभ्यासले. आता आपण अभ्यासणार आहोत बँकांचे कार्य. तर व्यावसायिक बँकांचे कार्य खालीलप्रमाणे 2 गटामध्ये विभागले जाऊ शकतात. तर प्राथमिक कार्य आणि दुय्यम स्वरूपाची कार्य असे ते 2 गट आहेत. आणि प्राथमिक कार्यामध्ये 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार अ म्हणजे ठेवी स्वीकारणे आणि ब म्हणजे कर्ज देणे. आणि तदनंतरचा दुसरा गट म्हणजे दुय्यम कार्य. त्यामध्ये अ म्हणजे प्रतिनिधी कार्य आणि ब म्हणजे उपयुक्तता कार्य. तर सर्वप्रथम आपण प्राथमिक कार्यांचा अभ्यास करू. तर प्राथमिक कार्य म्हणजे काय आणि प्राथमिक कार्यामध्ये कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो ते आपण बघणार आहोत. तर आपणाला कोणतीही घाई नाही, छानपैकी समजून घ्या. प्राथमिक कार्य, व्यावसायिक बँकांची प्राथमिक कार्ये ही मूलभूत बँकिंग कार्ये म्हणून ओळखली जातात. तर प्राथमिक कार्य खालीलप्रमाणे आहेत. पहिलं आहे ठेवी स्वीकृती, ठेवी किंवा ठेवी स्वीकृती. तर या कार्यामध्ये व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा संस्थाकडून ठेवी स्वीकारतात. एवढं वाक्य तुम्ही सुरुवातीला लिहिणं आवश्यक आहे. व्यावसायिक बँका व्यक्ती किंवा विविध प्रकारच्या संस्थांकडून ठेवी स्वीकारतात. ठेवीचे वर्गीकरण 2 प्रकारात केले जाऊ शकते. म्हणजेच नंबर 1 वेळ ठेवी किंवा मुदत ठेवी, टाइम डिपॉझिट्स, आणि दुसरी आहे मागणी ठेवी, कॉल डिपॉझिट्स. त्याला आपण डिमांड डिपॉझिट सुद्धा म्हणू शकतो. तर आता प्रथम आपण मुदत ठेव बघू. त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट असं म्हणू शकतो. वरती आपल्याला सांगितलं ठेव आणि वेळ ठेव आणि मागणी ठेव. तर आपण मुदत ठेव बघू. आता मुदत ठेव खाते असे खाते असते की जेथे निश्चित रक्कम निश्चित व्याजदरावर ठराविक कालावधीसाठी ठेवली जाते. तर निश्चित रक्कम म्हणजे काय? उदाहरणार्थ 1 कोटी रुपये. निश्चित व्याजदर म्हणजे काय? 1 कोटी रुपयावर 8% व्याजदर.
ठराविक कालावधी म्हणजे काय? 1 कोटी रुपयावर 8% पर ॲनम म्हणजे प्रतिवर्षाला व्याजदराचा व्याजदर आहे आणि कालावधी आहे 15 वर्ष. 1 कोटी रुपये, व्याजाचा दर 8% प्रतिवर्षाला वार्षिक आणि मुदत आहे 15 वर्ष. त्यालाच म्हणायचं मुदत ठेव खाते. असे खाते असते की जेथे निश्चित रक्कम, आता निश्चित रक्कम किती? 1 कोटी रक्कम निश्चित केलेली रक्कम आहे. आता निश्चित व्याजदर म्हणजे कोणतं? 8% व्याजदर प्रतिवर्षाला. हे निश्चित व्याजदर आहे, म्हणजे व्याजाचा दर फिक्स केलेला आहे. त्यानंतर ठराविक कालावधी. ठराविक कालावधी म्हणजे पिरियड, किती कालावधीसाठी तुम्ही पैसे जमा करून ठेवणार आहे. तर 15 वर्ष हा झाला ठराविक कालावधी. बचत खात्याच्या तुलनेत मुदत ठेव खात्यावर अधिक व्याज दर असतो. आता जे बचत खाते असते, सेविंग बँक अकाउंट, त्यावर 3-4% या दराने व्याजदर मिळतो. मात्र मुदत ठेव खात्यावर मात्र आपल्याला जास्त व्याजाचा दर मिळतो. अप्रॉक्सिमेटली 6 पासून तर 8%, 9% असं सुद्धा व्याजाचा दर मुदत ठेवीवर आपल्याला मिळत असतो. आणि ठेव कालावधीसाठी त्यामध्ये बदल होतो. आणि आपण एखाद्या वेळेस आर्थिक गरज असेल तर पैसे आपण मुदत पूर्व पैसे काढू शकतो, किंवा जर पैशाची गरज नसेल तर ती मुदत आपण वाढवू शकतो. म्हणजे ठेव कालावधीनुसार त्यामध्ये आपण बदल करू शकतो. मुदत ठेव खात्यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते. तथापि जमा करता मुदतीपूर्वी पैसे काढू शकतो. तर मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी जरी नसली तरी जो जमा करता आहे, पैसे डिपॉझिटर्स जो आहे, पैसे जमा करणारा, तर त्याला गरज पडल्यास तो पैसे मुदतीपूर्वी काढू शकतो. मात्र त्याने जेवढ्या कालावधीसाठी रक्कम डिपॉझिट केलेली असते तेवढ्याच कालावधीसाठी ठरलेल्या नियमानुसार ठरलेल्या व्याजदरानं त्या रकमेवर व्याज मिळत असतं. या खात्यात जमा झालेल्या रकमेसाठी बँकेकडून मुदत ठेव पावती दिली जाते. फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट दिली जाते. या खात्यात जमा झालेल्या रकमेसाठी बँकेकडून मुदत ठेव पावती दिली जाते, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट. आता उदाहरणार्थ आपण 1 कोटी रुपये 15 वर्षासाठी 8% दराने बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स करून ठेवली तर बँक आपल्याला, संबंधित बँक काय करते, आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट पावती देते, रिसिप्ट देते. कारण मुदत संपल्यानंतर आपल्याला ते पैसे विड्रॉल करता यावे म्हणून. आणि हा एक पुरावा सुद्धा असतो की आपण आपल्या खात्यावर किंवा आपल्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये किती पैसे ठेवलेले आहे, त्यासाठी आपल्याला त्याची पावती घेणं अत्यंत आवश्यक असतं.
जमा करता मुदत ठेवीवर बँकेकडून कर्ज घेऊ शकतात. मग जो काही व्यक्ती पैसे बँकेमध्ये जमा करतो त्याला जमा करता म्हणतात. आणि हा जमा करता मुदत ठेवीवर फिक्स डिपॉझिटवर बँकेकडून लोन सुद्धा घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? लोन घेऊ शकतो, कर्ज घेऊ शकतो. आता पुढचा मुद्दा आहे आपला आवृत्ती ठेव. मग तुम्ही म्हणाल आवृत्ती ठेव काय प्रकार आहे? तर सांगतो, एक मिनटं, थोडंसं थांबा. आवृत्ती ठेव. तर आवृत्ती ठेवला इंग्रजीत काय म्हणतात? रिकरिंग डिपॉझिट्स. काय म्हणतात? रिकरिंग डिपॉझिट्स. मग आता रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? आवृत्ती ठेव योजनेमध्ये नियमित उत्पन्न असलेले पगार घेणारे नोकरदार आणि व्यवसाय करणारे व्यावसायिक पैसे गुंतवित असतात. तर आवृत्ती ठेव जी काही योजना आहे त्या योजनेमध्ये ज्यांना नियमितपणे प्रत्येक महिन्याला पगार मिळतो किंवा जे काही व्यवसाय करणारे व्यावसायिक असतात त्यांना नियमितपणे पैसे मिळतात, उत्पन्न मिळतं, ते आवृत्ती ठेवीमध्ये पैसे गुंतवित असतात. दर महिना ठराविक रक्कम या खात्यात जमा केली जाते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ठराविक रक्कम, उदाहरणार्थ जानेवारीपासून जर आपण आवृत्ती ठेव खाते उघडले स्टेट बँकेमध्ये किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये किंवा बँक ऑफ इंडियामध्ये किंवा कुठल्याही बँकेमध्ये, तर आपणाला प्रत्येक महिन्याच्या पगारातून ठराविक रक्कम, जी रक्कम आपल्याला बचत करायची आहे, उदाहरणार्थ आपल्याला प्रति महिन्याला 5,000 रुपये बचत करायचे आहे किंवा आपल्याला 500 रुपये जमा करायचे आहे किंवा आपल्याला 1,000 रुपये जमा करायचे आहे, तर अशा वेळेस आपण जेवढी रक्कम आपल्याला शक्य आहे बचत करणे तेवढी रक्कम आपण दर महिन्याला त्या आवृत्ती ठेव खात्यामध्ये जमा करायची असते. आणि मुदतीअंती व्याजासह जमा झालेली रक्कम खात्यातून काढता येते. सामान्यतः या खात्यावर व्याजदर मुदत ठेव खात्याप्रमाणेच जास्त असतो आणि मुदत ठेवीवर ज्या प्रकारे व्याजदर देण्यात येतो बँकेकडनं, तशाच प्रकारे आवृत्ती ठेव खात्यात ठेवलेल्या पैशावर सुद्धा जास्त दराने व्याज मिळतं, म्हणजे व्याजाचा दर चांगला मिळतो. आवृत्ती ठेव खात्याची स्थिती समजण्यासाठी स्वतंत्र खाते पुस्तक दिले जाते. तर ज्याप्रमाणे मुदत ठेव ज्या वेळेस आपण उघडतो किंवा फिक्स डिपॉझिट आपण एखाद्या बँकेत करतो, त्यावेळेस आपल्याला बँक आपल्याला फिक्स डिपॉझिट रिसिप्ट देते किंवा काय म्हणतात त्याला, मुदत ठेव पावती देते. त्याच पद्धतीने आवृत्ती ठेव खात्यामध्ये जेव्हा आपण पैसे टाकतो त्यावेळेस बँक आपल्याला काय करते? खाते पुस्तक देते. काय देते? खाते पुस्तक, पासबुक देते. आपण सोप्या शब्दात काय म्हणतो त्याला? पासबुक. आता आवृत्ती ठेव पोस्टात सुद्धा आपण आवृत्ती ठेव खाते उघडू शकतो. त्याला आपण RD म्हणतो. RD, रिकरिंग डिपॉझिट हा त्याचा फुल फॉर्म आहे, RD हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर त्यानंतर आपण पुढे जाऊया. मागणी ठेव, डिमांड डिपॉझिट्स. आता मागणी ठेव खात्यामध्ये ग्राहकांच्या म्हणजे ग्राहकांच्या
मागणीनुसार रकमेची परतफेड केली जाते. म्हणजेच जमाकर्त्याच्या इच्छेनुसार धनादेशद्वारे किंवा कशाद्वारे, ATM कार्डाद्वारे किंवा परताव्याद्वारे, ऑनलाईन ट्रान्सफर रकमेची परतफेड केली जाते. आता बचत खाते बघूया आपण. सेविंग अकाउंट सामान्यतः पगारदार, वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न मिळविणाऱ्याकडून बचत खाते उघडले जाते. आता जो पगारदार नोकर आहे, वेतन घेणारा आहे नियमितपणे किंवा निश्चित उत्पन्न मिळविणारा एखादा नागरिक किंवा व्यक्ती असेल, तो काय करतो, बचत खाते अकाउंट उघडतो. त्याला आपण सेविंग अकाउंट म्हणतो. या खात्याचा प्रमुख उद्देश काय असतो? हा लोकांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असतो. तर लोकांनी बचत करावी. काय करावी? बचत करावी. बचतीची सवय त्यांना लावावी. या उद्देशाने बचत खाते उघडण्याची परवानगी बँक देत असते. जास्तीत जास्त बचत करण्याच्या उद्देशाने बचत खाते असते. तर नागरिकांनी सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणात काय करायचं असतं? बचत करायची असते. या खात्यामधून पैसे काढण्यावर निर्बंध असतात. मात्र बचत खात्यावर पैसे काढण्यावर निर्बंध असतात म्हणजे काही बंधन असतं. तसेच व्याजदर देखील कमी असतो आणि व्याजदर सुद्धा कमी असतो. बचत खात्यावर मासिक, प्रति महिन्याला, तिमाही म्हणजे 3 महिन्याला, 6 म्हणजे 6 महिन्याला आणि वार्षिक म्हणजे वर्षाला 12 महिन्याला किमान शिल्लकीवर व्याज दिले जाते. किमान शिल्लकीवर म्हणजे जेवढे पैसे आपल्या खात्यावर जमा आहेत कमीत कमी, तर त्या कमीत कमी डिपॉझिट असलेल्या पैशावर प्रति महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला आणि वर्षाला अशा वेगवेगळ्या कालावधीसाठी व्याज दिले जाते आणि त्यामुळे व्याजाचा दर हा इतर खात्याच्या प्रमाणात म्हणजे मुदत ठेव खात्याच्या तुलनेत किंवा आवर्ती ठेव खात्याच्या तुलनेत किंवा मागणी ठेव खात्याच्या तुलनेत कमी असतो. आता खातेदारांना आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, आता आपल्या खात्याची आर्थिक पोझिशन, आर्थिक स्थिती कशी आहे हे पाहण्यासाठी खातेदारांना खाते पुस्तक दिलं जातं. लघु संदेश आधारित ताळेबंद, खाते विवरण इत्यादी सुविधा दिल्या जातात. तर मेसेज फॅसिलिटी आणि खाते विवरण म्हणजे काय? स्टेटमेंट, अकाउंट स्टेटमेंट सुद्धा दिलं जातं. तर पुढे जाऊया म्हणजे पुढचा अभ्यास आपण करूया. तर काही बँका काय करतात? बचत खाते ग्राहकांना लवचिक ठेवीची म्हणजे फ्लेक्झिबल डिपॉझिटची सुविधा पुरवितात. काय आहे
लवचिक ठेवीचा प्रकार म्हणजे फ्लेक्झिबल डिपॉझिट्स. तर बघा, या सुविधेमध्ये बचत खाते, या सुविधेमध्ये म्हणजे कोणती सुविधा? लवचिक ठेवीची सुविधा. ग्राहकांना किंवा खातेदारांना दिली जाणारी लवचिक ठेवीची सुविधा, फ्लेक्झिबल डिपॉझिट्स. या सुविधेमध्ये बचत खाते, या सुविधेमध्ये बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे फायदे एकत्रित दिले जातात. तर लवचिक ठेवीच्या सुविधेमध्ये किंवा फ्लेक्झिबल डिपॉझिट्स या फॅसिलिटीजमध्ये बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे, बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे एकत्रित खात्याचे फायदे एकत्रित दिले जातात. हे वेगळे खाते नसून खास वैशिष्ट्ये आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. तर हे वेगळे खाते नसते, तर खास वैशिष्ट्ये आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. लवचिक खात्यामध्ये काय सांगितलं मी? लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होते. तर हे एक वेगळे खाते असून, लवचिक खाते हे वेगळे खाते असून विशिष्ट मर्यादेनंतरची हे एक वेगळे खाते असून विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम, विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम म्हणजे जास्तीची रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होते. जास्तीची रक्कम असेल तर ती आपल्या फ्लेक्झिबल डिपॉझिट्स सुविधेमुळे या बचत खात्यामध्ये हस्तांतरित होत असते. वेगळे खाते नसून खास वैशिष्ट्य आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. तर लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होत असते. बचत खात्यात देय देण्यासाठी किंवा धनादेश वटविण्यासाठी बचत खात्यात ठेव देण्यासाठी किंवा धनादेश वटविण्यासाठी बचत खात्यामध्ये देय देण्यासाठी म्हणजे देणे देण्यासाठी किंवा धनादेश वटविण्यासाठी किंवा चेक वटविण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध नसतो, तेव्हा या ठेवीमधून पैसे बचत खात्यात वर्ग होतात. तेव्हा या ठेवीमधून पैसे बचत खात्यात काय होतात? वर्ग होतात. तर हा पॉइंट विद्यार्थ्यांना समजलेला नसेल तर पुन्हा एकदा आपण रिपीट करू. बचत खाते सामान्यतः पगारदार, वेतन घेणाऱ्या किंवा निश्चित उत्पन्न मिळविणाऱ्या कडून बचत खाते उघडले जाते. या खात्याचा प्रमुख उद्देश हा लोकांमध्ये बचतीच्या सवयीला प्रोत्साहन देण्याचा असतो. जास्तीत जास्त बचत करण्याच्या उद्देशासाठी बचत खाते असते. या खात्यामधून पैसे काढण्यावर निर्बंध असतात, तसेच व्याजदर देखील कमी असतो.
बचत खात्यावर मासिक, तिमाही, सहामाही, वार्षिक, किमान शिल्लकीवर व्याज दिलं जातं. खातेदारांना आर्थिक स्थिती समजण्यासाठी खाते पुस्तक, लघु संदेश आधारित ताळेबंद, खाते विवरण इत्यादी सुविधा दिल्या जातात. तर हे नेहमीचंच आहे. आपण प्रत्येकजण खात्यामध्ये पैसे काढतो तेव्हा आपल्याला पासबुकवर सगळी माहिती कळत असते. काही बँका बचत खातेधारकांना लवचिक ठेवीची सुविधा पुरवितात. तर इथे नवीन काय आहे? काही बँका बचत खातेधारकांना लवचिक ठेवीची सुविधा पुरवते. त्याला आपण म्हणतो फ्लेक्झिबल डिपॉझिट्स. या सुविधेमध्ये बचत खाते आणि मुदत ठेव खात्याचे फायदे एकत्रित दिले जातात. आणि या खात्यामुळे काय होतं? आपल्याला बचत खात्याचा फायदा तर मिळतो, त्याचबरोबर मुदत ठेव खात्याचा सुद्धा फायदा आपणाला प्राप्त होत असतो. हे वेगळे खाते नसून खास वैशिष्ट्य आणि फायदे असलेले बचत खाते किंवा चालू ठेव खाते आहे. हे काही वेगळे खाते नाही आहे, तर खास वेगळं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे आणि फायदे असलेले एक बचत खाते आहे किंवा चालू ठेव खाते आहे. लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होते. आणि लवचिक खात्यामध्ये विशिष्ट मर्यादेनंतरची जी काही रक्कम असते ती अतिरिक्त रक्कम आपोआप मुदत ठेवीवर हस्तांतरित होते. बचत खात्यात देय देण्यासाठी म्हणजे बचत खात्यात लोकांचे देणे देण्यासाठी किंवा धनादेश वटविण्यासाठी किंवा धनादेश चेक वटविण्यासाठी निधी उपलब्ध नसतो, तेव्हा या निधीमधून पैसे बचत खात्यात वर्ग होत असतात. तर ठीक आहे, पुढे बघूया आपण आता चालू खाते, करंट अकाउंट. आता चालू खाते म्हणजे काय हे बघू आपण. तर बचत खाते हा तर प्रकार आपण प्रॅक्टिकली अभ्यासतोच. आता चालू खाते म्हणजे काय बघा. हे खाते व्यावसायिक कंपन्या, चालू खाते कोण उघडतं? व्यावसायिक कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था असे हे खाते उघडतात. उदाहरणार्थ रुग्णालय, शैक्षणिक संस्था इत्यादीद्वारे नियमित बँक व्यवहारासाठी चालविले जाते. आता एखादी शैक्षणिक संस्था असेल, कॉलेज किंवा शाळा किंवा एखादी इन्स्टिट्यूट शैक्षणिक किंवा रुग्णालय किंवा दवाखाने वगैरे यांना वेळोवेळी आर्थिक व्यवहार बँकेत जाऊन करावा लागतो. अशा वेळेस अशा ज्या काही शैक्षणिक संस्था आहे किंवा व्यावसायिक संस्था आहे, अशा संस्थांना नियमित बँक व्यवहारासाठी चालू खाते बँकेमध्ये उघडावे लागत असते. तर या खात्यात रक्कम भरण्यावर अथवा काढण्यावर निर्बंध नसतात आणि चालू खात्यावर रक्कम काढण्यासाठी आणि रक्कम भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. आपण दिवसातून 5-6 वेळेस पैसे टाकू शकतो आणि दिवसातून 5-6 वेळेस काढू शकतो. पैसे काढणे आणि पैसे भरणे यावर कोणत्याही प्रकारचं बंधन चालू खात्यात नसतं. तर पुढे बघा. आता सदर खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही आणि हे आपल्याला गरजेनुसार पैसे काढता येतात, गरजेनुसार टाकता येतात. म्हणून करंट
खात्यावर जे काही पैसे असतात त्याला बँक कुठल्याही प्रकारचं व्याज देत नसते. या खात्यासाठी अधिविकर्ष ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध असते. मात्र मग बँक काय करते, बँक ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध करून देते. मग तुम्ही म्हणाल बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे अधिविकर्ष, म्हणजे आपल्या खात्यामध्ये कमी रक्कम असेल आणि आपल्याला जास्त रकमेची गरज असेल तर आपल्याला जास्त रक्कम सुद्धा बँक काढू देते. त्याला म्हणायचं अधिविकर्ष ओव्हरड्राफ्ट, म्हणजे जमा रकमेपेक्षा जास्त रक्कम आपल्याला काढू देणे, त्याला काय म्हणायचं, बँक ओव्हरड्राफ्ट. आता कर्ज देणे. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना आणि इतरांना निधीची आवश्यकता असेल त्याप्रमाणे कर्जपुरवठा किंवा आगाऊ उचल रक्कम देतात. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना आणि इतरांना निधीची आवश्यकता असेल त्याप्रमाणे कर्जपुरवठा किंवा आगाऊ रक्कम उचल म्हणून देतात. बँका व्यवसाय करणाऱ्या संस्थांना, ज्या ज्या संस्था व्यवसाय करतात त्या संस्थांना आणि इतरांना, म्हणजे ज्यांना पैशाची नितांत गरज असते अशा व्यक्तींना कर्ज पुरवठा करत असते बँक, किंवा आगाऊ उचल रक्कम देत असतात. एकतर ॲडव्हान्स पैसे देतील त्याला आपण आगाऊ किंवा उचल रक्कम असं सुद्धा म्हणतो. तर सामान्यतः कर्ज 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी दिले जाते. आगाऊ रक्कम अग्रिम उचल ही 4 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी दिली जाते. ही सुविधा रोकपत, कॅश क्रेडिट, अधिविकर्ष, ओव्हरड्राफ्ट, हुंडीची वटणावळ, डिस्काउंटिंग ऑफ बिल स्वरूपात असते. तर मग बँक 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी किंवा मुदतीसाठी कर्ज देते. तसेच अग्रिम किंवा उचल, त्याला आपण आगाऊ रक्कम असं म्हणतो, आगाऊ उचल असं देखील म्हणतो. उचल आणि आगाऊ एकच शब्द आहे. अग्रिम उचल असाही शब्द आपण यासाठी वापरू शकतो. तर ही रक्कम कमीत कमी 4 महिन्यापासून तर आपण 1 वर्षापर्यंत घेऊ शकतो. आणि ही सुविधा रोकपत, कॅश क्रेडिट, अधिविकर्ष, ओव्हरड्राफ्ट, म्हणजे कॅशच्या स्वरूपात, ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात किंवा हुंडीची वटणावळ, डिस्काउंटिंग ऑफ ए बिल च्या स्वरूपात सुद्धा मिळत असते. त्यानंतर आपण कर्ज बघू. याच्या आधी कर्ज देणे बघितलं, तर कर्जे, लोन्स त्याच्याच संबंधी मुद्दा आहे. तर व्यावसायिक बँका व्यापारी संस्था आणि इतरांना कर्ज प्रदान करतात. व्यावसायिक बँका काय करतात, व्यापारी संस्था आणि इतरांना कर्ज प्रदान करतात, म्हणजे देतात. कर्जदार मंजूर रक्कम पूर्णतः किंवा हप्त्यामध्ये काढू शकतात. मंजूर झालेल्या रकमेवर व्याज आकारले जाते. कर्ज खालीलप्रमाणे आहेत. कर्जदाराच्या कामकाजाच्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी अल्पमुदत कर्ज. कर्जदाराच्या कामकाजाच्या भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी अल्पमुदत कर्ज 1 वर्ष कालावधीपर्यंत असते. खेळत्या भांडवलासाठी तसेच निश्चित भांडवलासाठी मध्यम मुदतीचे कर्ज 1 ते 5 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी असते. त्यानंतर दीर्घ भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज 5 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी असते. तर अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे 1
वर्ष कालावधीपर्यंत. मध्यम मुदतीचं कर्ज म्हणजे खेळत्या भांडवलासाठी लागणारं कर्ज, ते असतं 1 ते 5 वर्ष. आणि अल्पमुदतीचं कर्ज म्हणजे कर्जधारकाच्या कामकाजाच्या भांडवलाची गरज भागविण्यासाठी. आणि दीर्घ मुदतीच्या गरजा भागविण्यासाठी मोठ्या कालावधीसाठी जे कर्ज घेतो त्याला आपण काय म्हणतो, दीर्घ भांडवलाचे कर्ज. दीर्घ भांडवलाची गरज भागविण्यासाठी घेतले जाणारं कर्ज त्याला आपण म्हणतो दीर्घ मुदतीचं कर्ज. 5 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी असते. दीर्घ भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी दीर्घ मुदतीचं कर्ज 5 वर्ष किंवा अधिक कालावधीसाठी असते. आता उचल आगाऊ रक्कम कर्ज, ॲडव्हान्स. आगाऊ रक्कम कर्ज ही व्यवसायाच्या वेगवेगळ्या आर्थिक आवश्यकता पूर्तीसाठी दिली जातात. तर उचल आगाऊ रक्कम कर्जे, ॲडव्हान्स. आगाऊ रक्कम कर्जे ही व्यवसायाच्या वेगवेगळ्या आर्थिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी किंवा पूर्तीसाठी दिली जातात. आगाऊ रक्कम कर्जे खालीलप्रमाणे आहेत. रोखपत. आगाऊ रक्कम कर्ज कोणत्या कोणत्या कारणासाठी असते? रोख म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात? रोखपत. तर बघा मग, रोखपत अग्रिम चालू खाते आणि बचत खातेधारकांना पुरविले जाते. रोखपत अग्रिम चालू खाते आणि बचत खातेदारांना पुरविले जाते. ज्यांचं चालू खातं आहे किंवा ज्यांचं बचत खातं आहे अशाच खातेदारांना रोखपत पुरविली जाते. रोखपत दीर्घ मुदतीसाठी खेळते भांडवल प्रदान करते. यावर जास्त व्याजदर आकारला जातो. कर्जदाराद्वारे स्वतंत्र रोखपत खाते चालविले जाते. तर रोखपत दीर्घ मुदतीसाठी मोठ्या कालावधीसाठी खेळते भांडवल प्रदान करत असते. खेळते भांडवल म्हणजे दैनंदिन कामकाजाच्या गरजा भागविण्यासाठी ह्यावर जास्त व्याजदर आकारला जातो आणि त्यामुळे त्यावर जास्त व्याजदर आकारला जातो, कारण आपण ते कर्ज दीर्घ मुदतीसाठी घेतो. दीर्घ म्हणजे मोठ्या कालावधीसाठी घेतो, म्हणून त्या व्याजाचा दर सुद्धा जास्त असतो, मोठा असतो. कर्जदाराद्वारे स्वतंत्र रोखपत खाते चालविले जाते आणि रोखपत या सुविधेमध्ये कर्जदाराद्वारे स्वतंत्र रोखपत खाते चालविले जाते. आता अधिविकर्ष खाते, ओव्हरड्राफ्ट. चालू खाते सुविधाधारकांना त्यांच्या भांडवलाच्या विविध गरजा पूर्तीसाठी ही सुविधा दिली जाते. आता अधिविकर्ष खाते, ओव्हरड्राफ्ट खाते म्हणजे काय? जसं रोखपत खातं बघितलं तसं अधिविकर्ष खातं बघत आहोत आपण, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. आपण फक्त म्हणतो ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, पण नेमकं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीचा अर्थ काय होतो किंवा अधिविकर्ष खाते म्हणजे काय? तर बघा, चालू खाते सुविधाधारकांना ज्यांचं बँकेमध्ये करंट अकाउंट ओपन केलेलं आहे अशा खातेदारांना बँक काय करते? भांडवलाच्या विविध गरजांच्या पूर्तीसाठी अधिविकर्ष खाते ही सुविधा बहाल करते किंवा देते किंवा पुरविते. बहाल करते म्हणण्यापेक्षा पुरविते. सामान्यतः 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत. किती? सामान्यतः
15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत, कमीत कमी 15 दिवस, जास्तीत जास्त 60 दिवस त्याचा कालावधी असतो. कशाचा? बँक ड्राफ्ट फॅसिलिटीचा अधिविकर्ष खात्याच्या संदर्भातील कालावधी 15 दिवसापासून 60 दिवसापर्यंत असतो. या खात्यामधून वास्तविक काढलेल्या रकमेवर व्याज आकारणी केली जाते. ॲक्च्युअल आपण किती रक्कम काढतो, हाऊ मच अमाउंट वी हॅव टू विथड्रॉन, तेवढ्याच रकमेवर व्याज आकारणी केली जाते. पुढे बघा, यासाठी कोणतेही स्वतंत्र खाते ठेवले जात नाही आणि व्यवहार चालू खात्यात प्रविष्ट केले जातात. लहान कालावधीसाठी केली जाणारी ही तात्पुरती व्यवस्था असते. तर हे 3 वाक्य लक्षात ठेवायचे ओव्हरड्राफ्टच्या संदर्भात. यासाठी कोणतीही स्वतंत्र खाते ठेवले जात नाही आणि व्यवहार चालू खात्यात प्रविष्ट केले जातात. तसेच 3 नंबरचं वाक्य आहे, या कालावधीसाठी लहान कालावधीसाठी केली जाणारी ही तात्पुरती व्यवस्था असते. आता हुंडीची वटणावळ. आता शब्द तुम्हाला अवघड वाटेल, हुंडीची वटणावळ, पण अगदी सोपं आहे. डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. तर लाभार्थींना विनिमय बिलावर अग्रिम ॲडव्हान्स सुविधा मिळते. लाभार्थींना विनिमय बिलावर अग्रिम सुविधा मिळते, ॲडव्हान्स सुविधा मिळते. बिलाच्या मुदतीच्या तारखेला बँक बिलाची रक्कम संबंधित पक्षाकडून ड्रावीकडून वसूल करते. आपल्या क्षेत्रातील जवळच्या बँकेला भेट द्या आणि अशा बँकांची प्राथमिक कार्य सूचीबद्ध करा. तर आता आपण या ठिकाणी थांबूया आणि दुय्यम कार्य नंतरच्या तासिकेत